नमस्कार. तत्त्वज्ञानाचा विषय ऐकत असताना किंवा भक्ती वगैरे हे विषय ऐकताना काही जणांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की हे सर्व ऐकून काय होणार आहे किंवा ऐकून त्याचा उपयोग काय होणार आहे जीवनामध्ये, अशा पद्धतीचा प्रश्न माणसाला पडतो आणि लोक चर्चा करताना तशा पद्धतीची प्रतिक्रियाही व्यक्त करतात. म्हणून अध्यात्मामध्ये काय साध्य करायचं आहे आपल्याला, ही गोष्ट त्या ठिकाणी नीट समजून घेण्यासारखी आहे. कशासाठी करायचं हे सगळे परमार्थिक कृती किंवा हा अभ्यास, हे श्रवण, हे चिंतन वगैरे, या सर्वांच्या पाठीमागे काय उद्देश आहे याचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला त्याचा सविस्तर त्या ठिकाणी दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. आपण ज्यावेळेस एक सामान्य जीवन जगत असतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मनाच्या तालावर, इंद्रियाच्या तालावर त्या ठिकाणी नाचत असतो. आपल्यामधून उठणारे जे वेगवेगळे विकार आहेत त्याच्या तालावर त्या ठिकाणी आपण नाचत असतो. कोणी याच्यामधून सुटला नाही. सगळेजण अशा पद्धतीने आपल्या देहामध्ये असणाऱ्या विकाराच्या तालावर नाचत असतात. कधी वासनेच्या तालावर माणूस नाचतो, कधी क्रोधाच्या तालावर नाचतो, कधी ईर्षेच्या तालावर नाचतो, कधी द्वेषाच्या तालावर नाचतो, कधी लोभाच्या तालावर नाचतो, कधी मोहाच्या तालावर नाचतो, कधी मत्सराच्या तालावर नाचतो. अशा पद्धतीने माणूस धावतो, म्हणजे तो कोणत्या तरी विकाराच्या अधीन होऊनच त्या ठिकाणी धावत असतो. ही माणसाच्या जीवनातली वस्तुस्थिती आहे. मग ते पैसा प्राप्त करण्यासाठी असो, पद प्राप्त करण्यासाठी असतो किंवा स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी असो, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक आतमध्ये वासना आहे ती प्राप्त करण्याची, आणि ती माणसाला धावत असते आणि तिच्या तालावर माणूस त्या ठिकाणी धावत असतो. मग हे सगळं करत असताना वेगवेगळे ताणतणाव, यश अपयश, सुख दुःख, मान अपमान, अशा प्रकारच्या अनुकूलता आणि प्रतिकूलतेमधून त्या ठिकाणी माणूस जात असतो. माणसाचं संपूर्ण जीवन अशा प्रकारे द्वंद्वात्मक भरलेलं आहे. कधी त्याच्या जीवनामध्ये चढ चालू आहे, कधी उतार चालू आहे, कधी त्या ठिकाणी याच्यामध्ये बदल होत राहील हे काही सांगता येत नाही. मग अशा प्रकारचं जीवन जगत असताना ज्यावेळेस माणसाची घालमेल चालू असते, रात्रंदिवस ही बेजारी चालू असते, ही बेचैनी चालू असते, असा माणूस ज्यावेळेस त्रस्त होतो तर त्याला असं वाटतं की ह्या जीवनामध्ये खूप बेजारी आहे, खूपच त्या ठिकाणी ताणतणाव आहे, आणि या सगळ्या घालमेलीतून सुटण्याचा विचार माणसाच्या मनामध्ये येतो. माणसाला असं वाटतं की किती कमवलं तरी आणखीन कमवावंच वाटतं. ही धाव काही संपत नाही, आणि वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस रात्रंदिवस माणूस बेजार होतो त्यावेळेस कुठंतरी एक विवेक त्याच्यामध्ये निर्माण होतो की हे सर्व करून काय साध्य करायचे आपल्याला. आपल्या जीवाला शांतता नाही, आपल्याला स्थिरता नाही, शांत झोप येत नाही आपल्याला. नेहमी कुठलं तरी अनामिक भय मनामध्ये असतं, कुठली तरी चिंता सतवीत असते.
ज्या गोष्टीची चिंता करायची नाही आपल्याला, इथं काही फिकीर नसावी असं आपल्याला वाटतं, एकीकडे विवेक आपला सांगतो, पण आपलं मन ते चिंता सोडायला तयार होत नाही. ते एखाद्या गोष्टीला पकडलं की ती सोडायला तयारच होत नाही. अशा पद्धतीने त्या मनाचा स्वभाव बनतो आणि कुठंतरी ह्या बेचैनीला, ह्या त्रासाला, ह्या ताणतणावाला, ह्या घालमेलीला माणूस कंटाळतो आणि याच्यामधून सुटण्याचा काही मार्ग असला पाहिजे, याच्यामधून सुटता आलं पाहिजे असं त्या ठिकाणी माणसाला वाटतं. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा विचार माणसामध्ये बलवान व्हायला लागतो की मला स्थिरता प्राप्त करायची, मला शांतता प्राप्त करायची, मला आनंदी जीवन जगायचं आहे, मला ह्या ताणतणावातून बाहेर निघायचं आहे, असा ज्यावेळेस एक विवेक, एक विचार माणसामध्ये जागा होतो, त्यावेळेस माणसाला आध्यात्मिक विचाराची किंवा परमार्थिक कृतीची त्याला त्या ठिकाणी उत्सुकता त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याला काहीतरी करावं असं वाटतं. आणि मग काही चांगले विचार ऐकणं, ध्यान, योग, प्राणायाम अशा प्रकारच्या मार्गाचा माणूस अवलंब करू लागतो. आणि त्या दृष्टीने आपल्याला इथं हा विचार करायचा आहे की आपण सुरुवातीलाच मी म्हटल्यासारखं की काय साध्य होईल या ज्ञानाच्या माध्यमातून. कशासाठी हे तत्वज्ञान ऐकायचं, कशासाठी याचं वाचन करायचं, तर त्याच्यामधून काय साध्य होणार आहे हे त्या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे. मला सांगा, कितीही श्रीमंत माणूस असो, आपण जर त्याला जवळून पाहिलं तर त्याच्या जीवनामधली सगळी आगतिकता पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही श्रीमंती काय कामाची. ह्या व्यक्तीला क्षणभर जर सुख नाही, सतत काहीतरी मनामध्ये चालू आहे, इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, इकडे एवढं नुकसान झालं, इकडं फलानं झालं, ही सतत त्या ठिकाणी चालू आहे. एखादा व्यापारी आपण बघितला की आपल्याला वाटतं ह्याच्याकडे पैसा भरपूर आहे, पण जीवनातला आनंद हा घेऊ शकत नाही. एखादा डॉक्टर, इंजिनियर पाहिलं, त्याच्या जीवनाची ती तळमळ, घालमेल पाहिली की आपल्याला वाटते काय करायचं एवढं कमवून जीवाला जर सुख नाही तर. अहो, एखादी गोष्ट म्हणजे माणूस जर समजा बेचैन मन त्याच्याकडे आहे, ताणतणाव घेणारं मन त्याच्याकडे आहे, त्याचा स्वभाव तसा बनलाय, तर त्या माणसाला तुम्ही लाखोच्या गादीवर नेऊन बसवा किंवा मोठ्या एखाद्या पदावर नेऊन बसवा, नाही आणखीन कुठे नेऊन बसवा, त्याचा स्वभाव जाणार आहे का? तो जात नाही. म्हणजे एक प्रकारे की एखादा कावळा आहे समजा, त्याला जर चांदीच्या पिंजऱ्यात ठेवला तरी कावळा आहे, सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवला तरी कावळा आहे, हिरे माणिक मोत्यानं मडविलेल्या पिंजऱ्यामध्ये ठेवला तरी तो कावळाच आहे. कावळ्यामध्ये काही बदल होणार नाही. तसं माणूस ते माणूस आहे, त्याला जर तुम्ही करोडपती केलं, त्याला जर तुम्ही मोठा कलेक्टर केला, त्याला मिनिस्टर केलं, त्याला काही करा, परंतु त्याचा जो त्या ठिकाणी प्राकृतिक देह स्वभाव आहे तो तसाच राहणार आहे. त्याच्यामध्ये बाह्य बदलाने त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. क्षणिक असं वाटू शकतं, क्षणिक असं जाणवू शकतं, क्षणिक असं त्याला पण जाणवतं किंवा बघणारे पण म्हणू शकतात की आता हा सुखी झाला, परंतु त्याच्या जीवनामध्ये जवळून आपण जर पाहिलं, त्याच्या वैयक्तिक जीवन तपासलं तर ती बेचैनी, ताणतणाव, भीती आणि अनेक प्रश्नाने भरलेलं असतं. म्हणून माणूस ह्या विचारावर येतोच पुन्हा की एवढं सगळं करून काय करायचं की शांतता जर नाही जीवाला. आणि म्हणून
जीवनभर जरी माणसाने बाह्य बदल करून सुखी होण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी त्याच्या जीवाची कासावीस थांबत नाही, म्हणून आध्यात्मिक ग्रस्त आहे. म्हणून ही अध्यात्माची साथ त्याला पाहिजे. म्हणून आध्यात्मिक जीवन जगण्याविषयीची उत्सुकता त्याच्यामध्ये निर्माण होते. सगळ्या गोष्टी त्यानं जीवनामध्ये बघितल्यात, सगळ्या गोष्टी अनुभवल्यात आणि नंतर त्याच्यामध्ये ओढ निर्माण होते. आजकाल तर खूप लोकांमध्ये अशा प्रकारेचा विचार निर्माण झालेला आहे, कशी शांती मिळेल. खूप मोठमोठ्या पदावरची लोक यांचं सगळ्यांचं जीवन बघितल्यानंतर आज त्या ठिकाणी ते केविलवाणं वाटतंय. म्हणून हे ज्ञान काय काम करतंय ह्याच्यावर आपल्याला यायचं आहे की या ताणतणावाच्या जीवनातून कसं सुटता येईल, काय नेमकं प्रक्रिया होते, काय हे ज्ञान साध्य करून देते आपल्याला, या गोष्टीवर आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून याच्यासाठी आपल्या शास्त्रकारांनी, संतांनी, आध्यात्मिक भारतीय पुष्कळ वाङ्मय आहे, त्यांनी खूप असं मार्गदर्शन केलेलं आहे. पहा, 2 भाग आहेत आपल्या जीवनाचे. एक आहे प्रकृती आणि एक आहे आत्मा. प्रकृती म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि आपलं पूर्ण हे पंचमहाभूतापासून बनलेलं देह. ह्या 8 तत्वाला प्रकृती असं म्हणतात. मी मागं बऱ्याच वेळेस ही गोष्ट सांगितलेली आहे. तर ही प्रकृती जन्माला येते, ह्या प्रकृतीला प्रारब्ध आहे आणि त्याच्याप्रमाणे ह्याचा त्या ठिकाणी काल जात असतो आणि त्या प्रारब्धानुसार ह्याच्या प्रकृतीचा शेवट होत असतो. तर अशा प्रकारच्या या प्रकृतीमध्ये सर्व प्रकारचे गुण आहेत. प्रामुख्याने सत्व, रज, तम ही गुण सांगितलेले आहेत. तर ह्या सर्व गुणांना युक्त असलेली ही प्रकृती ही त्या ठिकाणी चंचल आहे आणि वेगवेगळ्या त्या ठिकाणी विकाराला धारण करणारी आहे. आणि म्हणून आपलं मन, बुद्धी, अहंकार, आपलं हे इंद्रिय हे सगळे प्रकृतीचेच आहेत किंवा हे सगळे म्हणजे प्रकृती आहेत. आणि आपलं अस्तित्व ही स्वतंत्र आहे. आपण आत्मा आहोत. आणि ज्यावेळेस या आत्म्याचा ह्या प्रकृतीशी त्या ठिकाणी संयोग होतो आणि आत्मा ज्यावेळेस, आत्मा म्हणजे आपण ज्यावेळेस या प्रकृतीच्या गुणांशी एकरूप होतो त्यावेळेस या प्रकृतीच्या गुणांच्या तालावर आपल्याला नाचावं लागतं. ही जी विस्मृती आहे की मी कोण आहे हे विसरला आणि प्राकृतिक गुणाला धारण केलं, मी मन आहे, मी बुद्धी आहे, किंवा निर्माण होणारं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हा विकार मी आहे, अशा पद्धतीने त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण सामील होतो त्यावेळेस त्या गुणांच्या तालावर त्या ठिकाणी आपण नाचत आहोत, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि म्हणून एक आहे आत्मा आणि आत्म्याला सोडून जे दुसरं काही आहे त्याला अनात्मा म्हणतात. त्यालाच आपण प्रकृती म्हणतो. तर प्रकृतीचा आणि आपला कसलाही संबंध नाही, परंतु तो त्या ठिकाणी भ्रम मात्र, कल्पना मात्र त्या ठिकाणी तो संबंध घडलेला आहे आणि आपण स्वतःला विसरून
हे प्रकृती रूपालाच आपण मी समजून आपला कार्यव्यवहार चाललेला आहे, ही मूळ त्या ठिकाणी सैद्धांतिक चूक त्या ठिकाणी ही आपल्याकडून घडलेली आहे, आत्म्याकडून घडलेली आहे. म्हणून हा जो भ्रम आहे, केवळ हा भ्रम दूर करणे आणि आपल्याला आत्मतत्वामध्ये प्रतिष्ठित करणे हाच या आध्यात्मिक गोष्टीचा मूळ उद्देश आहे. की जो प्रकृती नसताना सुद्धा त्या प्रकृतीलाच मी आहे असं म्हणून ज्याचं चाललेलं आहे सगळं. म्हणजे मला सांगा की एखाद्या वेळेस माणसाला जेव्हा राग येतो त्यावेळेस माणसाला असं वाटतं का की हा राग वेगळा आहे आणि मी वेगळा आहे? त्यावेळेस माणूस रागच होऊन जातो, त्याला हा विवेक त्यावेळेस त्याच्यामध्ये नसतो. पण वास्तव काय आहे, राग येण्याच्या आधीही तो होता, राग आल्यावरही तो आहे आणि राग येऊन गेल्यानंतरही तो आहे. तो जशाला तसाच आहे. परंतु ज्यावेळेस राग आला तर त्यानं स्वतःला तशा पद्धतीने त्या ठिकाणी मीच क्रोध आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याची कल्पना झाली आणि त्याने सर्व गोष्टी त्या रागाच्या तालावर त्या ठिकाणी केलेल्या आहेत. जसं मूळ पाणी आहे, त्याच्यामध्ये जर हिरवा कलर मिसळला आपण तर ते हिरवं दिसतं, लाल कलर मिसळला तर लाल दिसतं, पिवळा कलर मिसळला तर पिवळा दिसतं. परंतु कलर ही वेगळी गोष्ट आहे आणि पाणी हे वेगळं तत्व आहे. परंतु त्या रंगाच्या संपर्कामध्ये आल्याने तर पाण्याचंही नाव जसं बदलतं की लाल पाणी, हिरवं पाणी, पिवळं पाणी. वास्तविक पाहता काय, पाणी ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याचा रंग ही वेगळी गोष्ट आहे. परंतु त्या दोन्हीचा संयोग झाला की त्यालाच त्याचं नाव पडत असतं. तसं आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस ह्या प्रकृतीचा संयोग होतो, प्रकृती म्हणजे सगळे विकार, मन, बुद्धी सगळं प्रकृतीमध्ये आलं. जे काही घडतंय, जे काही बदलतंय ते सगळं प्रकृतीमध्ये आलं. तर या बदलामध्ये आपण सामील झालो, भ्रममात्र सामील झालो आणि म्हणून आपल्याला त्या प्रकृतीचे सगळे सुखदुःख उचलावे लागतात, त्याचा परिणाम स्वीकारावा लागतो. त्या प्रकृतीमधल्या ताणतणावाचा बी अनुभव आपल्याला घ्यावाच लागतो, त्याच्यातल्या यशाचा आनंद घ्यावाच लागतो, त्याच्यातलं अपयशाचं दुःख भोगावंच लागतं. कारण आपण आपली स्वतंत्र अवस्था विसरलेलो आहोत आणि म्हणून आपण प्रकृतीच्या संघामध्ये येऊन आपण प्रकृतीचेच बनलेलो आहोत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार एक सुंदर ओवी सांगितली की ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मा अनात्मा व्यवस्था राजहंश. ते परमतत्व पद त्यालाच प्राप्त होतं ज्याला आत्मा आणि अनात्मा याच्यामध्ये राजहंसासारखं भेद ओळखता येतो. जसा राजहंस पाणी आणि दूध ही एकत्र जरी मिसळले असले तरी दोन्हीला वेगळं करू शकतो, तसं जो पुरुष ह्या प्रकृती आणि आत्मा ह्यांना वेगळं करून जाणण्याची ज्याच्याकडे त्या ठिकाणी क्षमता आली, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचा विवेक आला, तो त्या ठिकाणी या प्रकृतीच्या दुःखापासून सुटू शकतो. अनेक हजारो प्रयत्न करा, ते सगळे टेम्पररीच ठरतील, काही काळापुरते तुम्हाला समाधान देतील. परंतु जोपर्यंत ह्या प्रकृतीचा संग सुटत नाही, प्रकृती आणि मी वेगळं आहे
याचं भान जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत या दुःखापासून, ह्या ताणतणावापासून, ह्या चंचलतेपासून, या घालमेलीपासून सुटणं शक्य नाही. आणि अध्यात्मामध्ये हाच विवेक जागा करायचा आहे, हेच भान त्या ठिकाणी जागा करायचं आहे की जे काही क्रिया मात्र आहे, जे काही कर्म आहे, जी काही उलाढाल आहे, जे काही बदल आहे, चंचलता आहे, ते सर्व काही प्रकृती आहे आणि मी त्या प्रकृतीच्या वेगळा आहे. जोपर्यंत माणसाला ही गोष्ट कळणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवनातल्या सुखदुःखाचा अंत होणार नाही. अशांती, चंचलता, अस्थिरता त्याची कोण्याही परिस्थितीमध्ये जाऊ शकत नाही. हा आणि हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. जीवनाचं हे सत्य ज्यांनी ज्यांनी जाणले त्या सर्वांनी त्या ठिकाणी हेच मार्गदर्शन केले आपल्याला की तुम्ही कोण आहात ओळखा. तुम्ही जन्मत नाहीत, तुम्ही मरत नाहीत, तुम्ही सुखदुःखी होत नाहीत. भगवद्गीतेसारख्या ग्रंथामध्ये नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनं क्लेदेन त्यापो न शोषयति मारुतः असं सांगितलं की तुला शस्त्र छेदू शकत नाही. जो तू मूळ आहेस तुला शस्त्र छेदू शकत नाही, तुला पाणी भिजवू शकत नाही, तुला वायू सुकवू शकत नाही, तुला अग्नी जाळू शकत नाही. अशा प्रकारचा तू आहेस, हे तुझं मूळ स्वरूप आहे. परंतु जे जळू शकतं, जे वाळू शकतं, जे कापल्या जाऊ शकतं ते सर्व प्रकृती आहे. आणि प्रकृती ही जन्माला येत असते आणि मरत असते. प्रकृतीमध्ये सगळ्या प्रकारच्या उलाढाली अविरतपणे चालू आहेत. परंतु मी स्वतः असा आहे की कधी कोण्या काळी मला काहीही होणार नाही, होऊ शकत नाही. मी जसा आहे तसाच राहत असतो. जरी राजा स्वप्नी मोळी विक्या झाला, तरी काय राजपदा मुकला. निद्रेस्तव भास जो भासला, तो लटिका नसताची. असं त्याने संतांनी उदाहरण काय म्हणतात की जसं एखाद्या राजाला स्वप्न पडावं की आपण एक लाकूड तोड्या झालो, तरी त्याचं खरं राज्यपद जातं का? नाही जात. तसं हे प्रकृतीच्या संघामध्ये जाऊन ह्या आपल्या आत्मस्वरूपाला एक स्वप्न दीर्घ पडत आहे आणि त्या स्वप्नामध्ये तो कोणाचा तरी वडील आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, कोणीतरी समाजाचा नागरिक आहे, कोणीतरी अधिकारी आहे. अशा पद्धतीने तो स्वतःला मानतोय. कधी मुलगा मानतोय, कधी नागरिक मानतोय, कधी अधिकारी मानतोय, कधी पैसेवाला मानतोय. अशा पद्धतीने त्याच्या वेगवेगळ्या ओळखी त्या ठिकाणी कालानुरूप तयार होत आहेत आणि त्याच्यामध्ये ते मान्यता बसल्या. चार चौघांमध्ये नी त्याचं नाव ठेवलं आणि त्याला हाक मारली की त्याला वाटतं की लगे हो मीच आहे तो. कारण ज्याचं नाव ठेवलं त्याला एक संस्कार झाला त्याच्यावर की हे नाव माझं आहे. ते टेम्पररी आहे, 4 जणांनी मिळून दिलेलं आहे. ही सगळी प्रकृतीची ओळख त्याची ओळख होऊन बसली आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या चक्रामध्ये त्या ठिकाणी माणूस अडकला. म्हणून सर्व ज्या येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रकृतीच्या क्षेत्रात येतात. त्या माझ्यापेक्षा पृथक आहेत, माझ्यापेक्षा वेगळे आहेत. परंतु प्रकृतीची अटॅचमेंट मला त्याचा संयोग सुख देतो, त्याचा वियोग दुःख देतो, असा प्रकार आहे. आपण म्हणतो की रस्त्यावरच्या जर मड्याला कोणी सांगितलं की कवठाळून रडायचं, कारण ते माझं आहे असं कळलं की रडणं सुरू झालं.
तसं आपण या प्रकृतीचा आपला तसा संयोग झाला आहे, ती आपली नसून आपली म्हटलं तिला आपण, आणि मग तिचे सगळे परिणाम आपल्याला स्वीकारावे लागते. जसं माझं लेकरू म्हटलं की त्या लेकराचे सगळे सुखदुःख आपण अनुभवतो की नाही. कोणी म्हणलं अहो तिथं लेकरू पडलंय बघा, त्याला खूप लागले, तर आपण धावत जातो, कारण त्याला पडलंय ही नुसती कानावर आपल्या बातम्या आल्याच आपल्या मनाची घालमेल सुरू होती. ती माझं पडलंय म्हणल्याबरोबर लगे आपल्या मनाची घालमेल सुरू. तिथे गेल्यानंतर कळलं तुमचं लेकरू नाही, घालमेल बंद. जसं त्या लेकराच्या ठिकाणी जे ममत्व आहे त्याच्यामुळे त्या लेकराचं सुखदुःख आपण उचलतो, तसं प्रकृतीच्या ठिकाणी आपलं ममत्व निर्माण झालं की प्रकृतीचेही सगळे सुखदुःख आपल्याला उचलावेच लागतात. आणि म्हणून मला तर असं वाटतं की माणसाच्या जीवनातला तो सगळ्यात मोठा भाग्याचा दिवस असेल की ज्या दिवशी माणसाला हा विचार पटेल की ही प्रकृती वेगळी आहे आणि मी वेगळा आहे. ह्याचं त्या ठिकाणी प्रत्यक्ष जर त्याला तो हे पाहू शकला ज्या दिवशी, त्या दिवशी तर त्याला काही सांगण्याची गरजच नाही. परंतु ह्या गोष्टीचा अनुभव नाही घेता येत बरं का. या अनुभवाच्या पलीकडली गोष्ट आहे. ज्या दिवशी ही पाहण्याची क्षमता आली त्याच्यामध्ये की प्रकृती पूर्ण वेगळी आहे, त्या दिवशी त्याचा जन्म सार्थक झाला. पुन्हा प्रकृतीच्या क्षेत्रात घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या भयानक सुद्धा गोष्टीचा त्याच्यावर तिळमात्र परिणाम होत नाही. कोणी म्हणेल की मग अशा प्रकारे प्रकृतीपेक्षा वेगळं झाल्यास त्या माणसाला जीवनाचा आनंद जाईल. नाही जात. अनेक पटीने जीवनाचा आनंद वाढतो. कारण ज्यावेळेस माणूस असं जाणतो की प्रकृती वेगळी आहे, त्यावेळेस जीवन त्याच्यासाठी खेळ बनतं. आणि आपल्याला माहिती खेळातून काहीच प्राप्त करायचं नसतं, काही देणं घेणं नसतं खेळाचं, पण खेळताना मौज येते भारी, खेळण्यातच आनंद आहे. तसं माणूस पुन्हा जीवन खेळू लागतो. तर हे सर्व असं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. कोणीही मार्गाने, भक्तीच्या मार्गाने, कर्माच्या मार्गाने, ज्ञानाच्या मार्गाने, कोणीही मार्गाने जा, परंतु साध्य हेच करायचं आहे की या प्रकृतीच्या पलीकडे मी आहे. माझा ह्या प्रकृतीचा कसलाच संबंध नाही, मी पूर्णतः ह्याच्या अलिप्त आहे. जसं एखादा अफाट अथांग सागर असावा आणि त्या सागरामध्ये एक बेट असावं, त्या बेटावर मी असावा. सगळी उलाढाल सागरामध्ये चालू आहे, सगळ्या लाटा सागरामध्ये उसळतात, परंतु मी मात्र स्थिर आहे. मी मात्र फक्त त्या लाटांची मौज बघतोय. अशा पद्धतीने या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपल्याला हे साध्य करता येतं की सगळ्या उलाढालीपासून लांब जाता येतं आणि तेच आपलं खरं स्वरूप आहे. आणि म्हणून तीच आपली खरी ओळख आहे. अहो ही प्रकृती जर आपली ओळख असती तर किती वेळेस ती बदलती. अहो लहानपणी विचार आपला वेगळा असतो, तारुण्यात आल्यावर वेगळा असतो, वृद्ध झाल्यावर आपला विचार वेगळा. विचार आपण आहेत का? मग किती ठिकाणी बदलला विचार, नेमका कोणता विचार आपण आहेत? बरेच देह आपण आहेत का? जन्मलो त्यावेळेस आपण वेगळे होतो, पुन्हा 5 वर्षानंतर वेगळे, पुन्हा 10 वर्षानंतर अगदी वेगळे, पुन्हा 20 वर्षानंतर तर वेगळेच, पुन्हा म्हातारपणी आणखीन वेगळे. देह जर आपण आहेत तर नेमका कोणत्या ठिकाणी आपण सांगू शकतो की मी आहे म्हणून? कारण तो देह तर प्रत्येक क्षण बदलतोय, परंतु मी नाही बदलत. मी जन्मताना मी तोच होता आणि मरताना मी तोच आहे. त्याचं ज्ञान बदललं, त्याची मानसिकता वेगवेगळ्या प्रकारे बदलत गेली, त्याचा अहंकार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे वाढत कमी होत गेला, त्याची इंद्रिय दशा बदलली, त्याच्या आवडीनिवडी बदलल्या. मग ह्या येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी मी कसा असू शकेल? म्हणून ही बदल होणाऱ्या गोष्टीमध्ये मी नाही, या बदलाच्या पाठीमागे जो कायम आहे तो मी आहे. ती दृष्टी प्राप्त करायची आहे, ते जाणायचं आहे.
तिथे जाणणे सुद्धा शब्द लागू पडत नाही, ते पाहायचं आहे. तर अशा पद्धतीने ही आध्यात्मिक साध्य आहे माणसाच्या जीवनामध्ये, ह्या प्रकृतीच्या पलीकडे जाणे. मग त्याच्यासाठी अनेक मार्ग अवलंबा. ध्यानाचा मार्ग तर उत्कृष्ट आहे त्याच्यासाठी. त्याच्यासोबत ह्या ज्ञान मार्गाची ही जोड पाहिजे. आणि एकदा का माणूस त्या ठिकाणी स्वतःच्या अभ्यासातून जाणू लागला तर मग मात्र सगळे प्रश्न त्या ठिकाणी मिटायला चालू होतात. कारण प्रश्नात जी आहे ती प्रकृती आहे, सर्व प्रश्नाच्या बाहेर जो आहे तो मी आहे. अशा पद्धतीने अनेक लोक आपल्या ह्या पवित्र भारताच्या मातीतून त्या ठिकाणी मुक्त झालेले आहेत. आणि मुक्त होणे याचा अर्थ आपल्याला मृत्यूनंतरचीच मुक्ती माहीत आहे. मुक्त मी या अर्थाने शब्द वापरला की सगळ्या गोष्टी, ताणतणाव, सगळ्या गोष्टीपासून ज्या माणसाला बेजार करतात त्या सगळ्या गोष्टीपासून मुक्त, केवळ आनंदी, प्रसन्न, स्थिर अशा प्रकारचं जीवन जगणं, याला मुक्त जीवन जगणं असं म्हणतात. तर अशा प्रकारचं जीवन जगण्याची प्रेरणा सगळ्याला मिळावी असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.